हाय, मी जान्हवी. कालच्या ब्लॉगमध्ये श्रीकृष्णाच्या द्वारकाधीश मंदिराविषयी तुम्ही ऐकलंच असाल. यानंतर द्वारकेतून निघून 4 तासांच्या प्रवासानंतर आम्ही सोमनाथला पोहोचलो. तिथलं सोमनाथाचं मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मंदिर ब्रिटिश काळात तसंच इस्लामिक आक्रमणकर्त्यांकडून अनेकदा पाडलं गेलं, पण प्रत्येक वेळी याची पुनर्निर्मिती झाली. आता तिथे 2 मंदिर आहेत. मेन मंदिर जे आहे ना, तिथे मोबाईल फोन अलाउड नाहीयेत. आणि हे अहिल्याबाई होळकर यांनी 1783च्या दरम्यान बांधलेलं सोमनाथाचं मंदिर. जवळजवळ 17 वेळा मंदिर उद्ध्वस्त झाल्यावर मंदिराचं स्थान, तिथली आस्था, भाविकांची श्रद्धा टिकून राहावी म्हणून अहिल्याबाईंनी पुढाकार घेऊन या मंदिराची स्थापना केली. मूळ जागी असलेल्या नवीन मंदिराबरोबरच या मंदिरात सुद्धा मनोभावे पूजा केली जाते. दोन्ही मंदिरं खरोखरच अप्रतिम आहेत. दोन्ही देवळांमध्ये छान दर्शन झाल्यावर दिवसभराच्या थकव्यामुळे आमचे बाकी फॅमिली मेंबर्स हॉटेलला गेले. पण मी आणि चिनारने आज सनसेट बघून जायचंच ठरवलेलं होतं. मंदिराच्या बाजूने एक छान व्ह्यू रोड केलेला आहे. 6 वाजलेले असल्यामुळे तिथे जायचं पटकन तिकीट काढून मी आणि चिनार लिटरली धावतच गेलो. जसं जसं पुढे गेलो तसं तसं आम्ही धावत आलेलं अगदी वर्थ ठरलं. मंदिर कसलं भारी वाटत होतं बघा ना. देवळात आरतीच्या वेळेस चालू असलेला घंटानाद, समोर अथांग समुद्र, रंगीबेरंगी आभाळ आणि वारा, काय अप्रतिम माहोल होता तो. कितीतरी वेळ निवांत बसलो, मग खूप सारे फोटोज काढून आठवणी जमवल्या आणि फायनली काळोख पडल्यावर तिथून निघालो. जितक्या वेळेस मागे वळून बघत होतो ना, तितक्या वेळेस मंदिराचा सगळा नजारा आणखीनच सुंदर वाटत होता. खरंच ही एक अविस्मरणीय संध्याकाळ होती, एवढं मात्र नक्की. जाऊन येऊन जवळजवळ 3 किलोमीटर चाललो होतो, म्हणून मग मस्तपैकी शहाळ्याचं पाणी प्यायलो, जोडीला चनाजोर खाल्लं आणि मग हॉटेलला परत यायला निघालो. बरं, तर ही आहे आजची आमची रूम, जिथे आम्ही आज राहणार होतो. थोडं फ्रेश झाल्यावर डिनर केलं. तर असा होता आजचा आमच्या गुजरात ट्रिपचा 5th डे. नेक्स्ट ब्लॉग मध्ये गीरची जंगल सफारी दाखवणार आहे हा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.